काय झालंय, ही जी कनानी बाई आहे, सो ती ही अशा प्रांतातून येते जिथे यरुशलेमीची लोक या लोकांशी व्यवहार करायचे नाही किंवा इस्रायली लोक ह्या लोकांसोबत फारशी सोयरीक करायचे नाही का, कारण हा एक भाग असा आहे, तिथली लोक अशी आहेत की ज्यांना श्रापित म्हटलं जात होतं. प्रेज द लॉर्ड. मी का तिच्याबद्दल सांगते की कुठून ती येते आणि काय रिसीव्ह करून जाते, काय मिळवून जाते हे समजण्यासाठी नाही तर तिचं बॅकग्राऊंड माहित असणं खूप महत्वाचं आहे. सो बायबल सांगते की एक कनानी बाई येऊन मोठ्याने म्हणू लागली की हे प्रभू दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा. आता या कनानी बाईने, कारण कनान हा जो भाग पाहिला तर जवळच आहे यरुशलेमेपासून, तर त्या लोकांनी येशू बद्दल ऐकलं आहे. आता येशू सुद्धा यरुशलेमेच्या बाहेरच्या भागामध्ये, तर येशू सुद्धा काय झालंय की तिकडे सोर आणि सिदोन ह्या भागामध्ये गेलाय आणि तिकडे तिने ऐकलंय की येशू आला आहे. प्रेज द लॉर्ड. पण येशू त्या भागामध्ये ना कोणतंच असं विशेष काम करण्यासाठी गेला नव्हता. पण ही कनानी बाई तिकडे येते कारण ह्या बाईने इतके दिवस झाले यरुशलेमेत ह्या गोष्टी घडतायत, इस्रायलमध्ये हे घडलं, गलिलाच्या समुद्रावर या गोष्टी झाल्या, या गावामध्ये प्रभूने हे केलं, त्या गावामध्ये असं केलं. सो येशू बद्दल हिने बऱ्याच गोष्टी ऐकल्या. ती जिथे राहते तिकडे तिच्या मुलीला कोणीही त्या भूतग्रस्त त्या मुलीला मुक्ती देऊ शकलं नाही, कोणी तिला डिलिव्हरन्स देऊ शकलं नाही, कोणी तिला मदत करू शकलं नाहीये. पण ही कनानी बाई ज्यावेळेस तिला कळते की येशू इथे आलाय, पहा ती तिकडे नाही जाऊ शकली बिकॉज त्यावेळेस ह्या लोकांना तिकडे ना चांगल्या नजरेने पाहिलं जात नव्हतं, त्यांना प्रवेश दिला जात नव्हता. प्रेज लॉर्ड. आता काय झालंय, ही कनानी बाई येऊन मोठ्याने म्हणते की हे प्रभू दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा, माझी मुलगी भूताने फारच जर्जर केली आहे. तरी त्याने तिला एका शब्दाने उत्तर दिले नाही. आता ना मला पाहिजे की यू हॅव टू इमॅजिन ही गोष्ट कशी घडली असेल ना, इकडे थोडंसं लक्ष द्या आणि इमॅजिन करा. आता इकडे ही बाई आली आहे आणि येशूच्या मागे लागले, तिला येशू दिसतोय आणि तिला कळलंय की हे लोक सगळे चाललेत. ती जोर जोरात बोलते, काय म्हणते, एक एक आई, विचार करा, तिची मुलीला दुरात्मा लागलाय तर त्या आईची परिस्थिती काय झाली असेल, कशा प्रकारे ती तडपत असेल, कशा प्रकारे ती लाचार झाली असेल. तिच्याकडे नाही का काहीच नाहीये मुलीला वाचवण्यासाठी आणि आपल्या मुलीसाठी ती येशूच्या मागे लागलीये. आणि असं नाही की एक वाक्यात नाही का ती आली आणि येशू काही बोलत नाही, ती खूप वेळ येशूच्या मागे लागली, हाका मारते, अहो येशू दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा, माझ्या मुलीला भूताने नाही का दुरात्म्याने खूप जर्जर केलंय, माझ्या मुलीच्या बाबतीत असं झालंय तसं झालंय, तर तुम्ही प्लीज दया करा, तुम्ही माझ्या मुलीला वाचवा. ती हाक मारते, येशू चाललाय आणि नाही का ती बोलतेय, पण बायबल सांगते येशू तिच्याकडे काहीच पाहत नाही, तिला उत्तर पण देत नाहीये. कॅन यू एक्सपेक्ट दिस काइंड ऑफ बिहेवियर फ्रॉम जीसस? विचार करा, ती चालली आहे, गर्दी आहे, सगळे लोक आहेत आणि येशू बघत पण नाहीये. आपल्याला कोणी अशी ट्रीटमेंट दिली तर कसं वाटतं आपल्याला? समजा विचार करा, तुम्हाला गरज आहे कोणत्या नातेवाईकाकडे, कोणत्या ओळखीच्या व्यक्तीकडे तुम्ही मदतीसाठी गेलात आणि ते लोक तुम्हाला कमीपणा दाखवतायत, पाहतच नाहीये. बायबल सांगतं की ती नाही का येशूला हाक मारतीये, बोलतीये, पण बायबल सांगतं तरी त्याने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही. आणि येशू तिला बघत पण नाही, दुर्लक्ष करतोय. असं नाही की येशूने ऐकलं नाही, येशूला माहित नाही, नाही, ती हाक मारतीये पण येशू तिला काहीच उत्तर देत नाही, काहीच बोलत नाही. वाय? बिकॉज शी वॉज अ कॅनानाईट वुमन. ओके. इंग्लिशमध्ये सायरोफोनिशियन म्हटलंय, याचा अर्थ की सिरिया किंवा सायरिया प्रांत यामध्ये जी फोनेशिया या या प्रांतात म्हणजे ह्या कुळामध्ये जन्मलेली सायरोफोनेशियन असं म्हणतात. ओके. सो मराठीत आपण म्हणतो की कनानी, तिकडच्या लोकांमधून आलेली ही स्त्री आहे आणि ह्या कनान्यांसोबत काही सोयरीक करायची नाही. ही कनानी लोकांना लाईक तिकडच्या लोकांसोबत नातेसंबंध ठेवायचं नाही. सो येशू तिला काहीच उत्तर देत नाहीये आणि ती स्वतःच्या मुलीसाठी, ती काही नाही का कुठल्या गोष्टी मिळवण्यासाठी वेगळ्या स्वार्थाने आली नाहीये. आणि तिला माहितीये की येशूने इतक्या लोकांना यरुशलेमेत बरं केलंय, इस्रायलमध्ये बरं केलंय, तर माझ्या मुलीला सुद्धा सोडवू शकेल. प्रेज द लॉर्ड. तिने खूप तिच्या मनाची तयारी केली असेल. तिच्यासाठी साधारण गोष्ट नव्हती की एक कनानी बाई येऊन एक यहुदी किंवा येशू जो आहे एका यहुदी, एका इस्रायली माणसाच्या मागे लागते आणि त्यांना हाक मारते. नो, दॅट वॉज नॉट अलाउड, दॅट वॉज फोरबिडन. ओके. आणि तरी सुद्धा ती ठरवते की काहीही होऊ दे, माझ्या मुलीसाठी मी काहीही करेन, माझ्या मुलीला मला यातून सोडवायचंय. तर ती काय करते, नाही संबंध ठेवला पाहिजे पण तरी सुद्धा येशूला हाका मारत जाते. येशू सोबत यहुदी लोक, येशूचे शिष्य आहेत, ती त्यांच्यामध्ये जाते आणि हाक मारते आणि म्हणते की माझ्या मुलीवर दया करा. जोर जोरात ओरडते, रडते, काकुळत करते, विनवणी करते. येशू तिला काहीच उत्तर देत नाही, बघत पण नाहीये तिच्याकडे. प्रेज द लॉर्ड. पण ती थांबत नाही.
प्रेज द लॉर्ड. ती थांबत नाही. तिने विचार केला पाहिजे होता, असा कसा हा येशू आहे? असं काय आहे, की नाही का आमच्याकडे बघत सुद्धा नाहीये, आवाज पण देत नाही. होय, नाही काहीतरी बोललं पाहिजे, काहीच बोलत नाही. बायबल सांगते येशूने तिला काही एका शब्दानेही उत्तर दिले नाही. तेव्हा त्याच्या शिष्याने येऊन आता ती सतत हाक मारते, की वेळची मागे लागले आणि येशू काहीच बोलत नाहीये. तर नाही का त्याचे शिष्य येतायत येशूचे, येशू जवळ आणि म्हणतात, की गुरुजी तुम्ही नाही का तिला पाठवून तरी द्या. ते आपल्या येशूला म्हणतात, शिष्य म्हणतात, की ती कधीची हाक मारते, किती वेळची मागे लागली, किती वेळची ओरडतीये, रडतीये. ते ते तिला पाठवून तरी द्या, तिला नाही तरी म्हणा. याचा अर्थ शिष्यांना कळलं, की येशू काहीच बोलत नाही. येशूने तिला येताना पाहिलंय, सगळं ऐकलंय, पण येशू उत्तर देत नाही. तर येशूची इच्छा नाहीये तिच्याशी बोलायची. मग शिष्य म्हणतात, तिला नाही तरी म्हणा आणि तिला पाठवून तरी द्या. पण बायबल सांगतं, आता नाही का ती कारण हे शिष्य म्हणतात, ती आमच्या मागून ओरडत येत आहे. प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ कितीतरी प्रवास तिने केला असेल, कितीतरी अंतर तिने कापलं असेल आपल्या मुलीसाठी. विचार करा तो सीन कसा असेल यरुशलेमेच्या सॉरी त्या कनान त्या देशामध्ये, त्या भागामध्ये हे चाललंय. रस्त्यामधून येशू चाललाय, वेगवेगळी लोक चालली आहे. ही बाई मागून हाक मारतीये, मागतीये, विनवणी करतीये आणि येशू लक्ष देत नाही. येशू आपल्या आपल्या वाटेने सरळ आपल्या नाकासमोर चालत चाललाय. शिष्य चाललेत आणि लोक म्हणतात काय आहे? ती ती काय तिची अवस्था झाली असेल? म्हणजे इनडायरेक्टली नाही का, म्हणजे काही बोलायचं झालं तर ती तिकडे नाही का भीक मागतीये. ती अशी नाही का स्वतःच्या मुलीसाठी नाही का आपली गरज आहे म्हणून नाही का येशूच्या पाया पडतीये, विनवणी करतीये, भीक मागतीये. हाक मारत 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 ती चाललीये, पण येशू तिच्याशी बोलत नाहीये. तिला काहीच एका शब्दाने उत्तर देत नाही. शेवटी शिष्य म्हणतात, की ती आमच्या मागून किती वेळची ओरडते. आता आम्हालाच ना ऑकवर्ड वाटायला लागलंय, कसं तरी वाटायला लागलंय. तर प्रभू तिला नाही म्हण, तिला पाठवून तरी दे. मग येशू काय म्हणतो माहिती का? येशू म्हणतो, इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढराखेरीज इतर कोणाकडे मला पाठविलेले नाही. याचा अर्थ तू इस्रायली नाहीयेस. येशू काय म्हणतो, इस्रायल घराण्यामध्ये मला पाठवलंय. तिथल्या हरवलेल्या मेंढरांसाठी मी आलोय. मी इस्रायल सोडून दुसऱ्या कोणासाठी आलेलो नाहीये. तू इस्रायली नाहीये, तू कनानी आहेस, तर मी तुला काहीच करू शकत नाही. मला ते अजून मला मला ती असाइनमेंट दिलेली नाहीये. मी परराष्ट्र लोकांसाठी आलेलो नाहीये. मी इस्रायलातल्या हरवलेल्या मेंढरांसाठी आलोय. तर मी इस्रायलाच्या लोकांसाठी करणं, तू का माझ्या मागे लागते? तुझा आणि माझा काय संबंध आहे? इनडायरेक्टली मी तुला मदत करणार नाही. येशू पहिलं तर उत्तरच देत नाही आणि ज्यावेळेस मुख उघडतोय तर येशू तिला काय म्हणतोय, की मला इस्रायलातल्या घरात इस्रायल घराण्यातल्या हरवलेल्या मेंढरांकडे पाठवलंय, त्याच्याशिवाय मला कोणाकडे पाठवलं नाही. म्हणून तू किती पण आवाज मार, तू कितीही विनवणी कर, मी तुला मदत करू शकत नाही. येशूने तिला नाही म्हणून उत्तर दिलं. प्रेज द लॉर्ड. इतका वेळची हाक मारते, येशू काहीच बोलत नाही. शिष्य म्हणतात तिला पाठवून द्या आणि नंतर येशू म्हणतोय डायरेक्टली, म्हणजे नाही का स्पष्टपणे, मी तू इस्रायली नाहीये, मला इस्रायल लोकांकडे पाठवलेलं आहे. याचा अर्थ नाही, मी तुला मदत करू शकत नाही, माझ्या मागे येऊ नको. पण ती स्त्री थांबत नाही तिकडे. प्रेज द लॉर्ड. तिने येशू बद्दल ऐकून तिच्या विश्वासाची कॅपॅसिटी अशा प्रकारे वाढवली होती, की तिने ठरवलं होतं मी नाही ऐकणार नाही. प्रेज द लॉर्ड. बायबल काय सांगतं माहितीये का? इकडे दिले. तेव्हा ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली. आता येशू म्हणतोय तिला, डायरेक्टली म्हणतोय, नाही मी इस्रायली लोकांसाठी आलोय, तिथल्या हरवलेल्या मेंढरांसाठी. मी तुझ्यासाठी नाहीये, मी तुला मदत करू शकत नाही. याचा अर्थ मला त्रास देऊ नको, मी तुला मदत करणार नाही. डायरेक्टली येशू नाही म्हणाले. बायबल सांगतं 25व वचन, तेव्हा ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली. आता तर ती नाही का इतका वेळ हाक मारत होती, मागे 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 लागून नाही का रडतीये, रस्त्यावरून नाही का विनवणी करतेय, काय काय नाही का बोलतीये. आता डायरेक्ट येशूच्या पायाच पडली. प्रेज द लॉर्ड. येशूच्या चरणावर येऊन पडली. बायबल सांगतं पाया पडून म्हणाली, प्रभूजी मला सहाय्य करा. ती काय म्हणते, येशू नाही म्हणतोय आणि ती म्हणते मला सहाय्य करा. येशू म्हणतो मी इस्रायल लोकांसाठी, मी कनानी लोकांसाठी नाहीये, तू इस्रायली नाहीये. इकडे एक प्रकारचं नाही का डिव्हिजन दाखवण्यात आलंय, की इस्रायली आणि कनानी यांच्यामधलं नाही का डिफरन्स दाखवण्यात आलाय. येशू स्पष्ट नाही म्हणतोय, तरी सुद्धा ती म्हणते नाही मला सहाय्य करा, मला मदत करा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्याने उत्तर दिले, मुलांची भाकरी घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नव्हे. प्रेज द लॉर्ड. मला इकडे अजून एक ट्विस्ट तुम्हाला दाखवायचे. आपण आपलं बायबल उघडूया. मार्क याचा 7वा अध्याय. मार्क मध्ये जर वाचलं ना, मार्क 7:25 मध्ये असं दिलंय, की
तिच्या लहान मुलीला अशुद्ध आत्मा लागला होता. अशा एका बाईने त्याच्याविषयी लागलेच ऐकले व ती येऊन त्याच्या पाया पडली. प्रेज द लॉर्ड. इकडे सुद्धा वचन काय सांगतं, तिच्या लहान मुलीला दुरात्मा लागला होता. याचा अर्थ तिला अजून मुली होत्या. प्रेज द लॉर्ड. आणि ती येशूच्या पाया पडली. बायबल सांगतं ती बाई हेल्लेनी असून सुरफुनिकी जातीची होती. तिने त्याला विनंती केली की माझ्या मुलीमधून भूत काढा. तर येशू काय म्हणतो माहिती का, की नाही. आता आपण पाहिलं जसं मत्तईमध्ये पण दिलं, येशूने उत्तर दिलं की मुलांची भाकरी घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नव्हे. कोणत्या शब्दामध्ये येशू तिला उत्तर देतोय? कॅन यू इमॅजिन? येशू स्पष्ट म्हणतोय मुलांची भाकरी घेऊन. ओके, म्हणजे मी इस्रायलातल्या हरवलेल्या मेंढरांसाठी पाठवलेला आहे, तर मी त्या हरवलेल्यांसाठी आहे. तर मुलांची भाकरी घेऊन घरच्या कुत्र्यांना कोण खायला देते? मुलांची भाकरी मुलांसाठी आहे. याचा अर्थ की तू या घरातल्या मुलांमधली नाहीये. येशू त्या स्त्रीला काय म्हणतो, ती सुरफुनिकी जातीची जी कनानी बाई आहे, येशू तिला काय म्हणतो की तू मुलांमधली नाहीये, मुलांसाठी मी भाकरी आहे. येशू कोण आहे? येशू जीवनाची भाकर आहे. येशू म्हणतो जे काही मला देणं आहे, जे काही करायचंय ते मुलांसाठी. आणि मुलं कोण आहे? माझी इस्रायली लोक आहेत. तू कनानी बाई कोण आहे माहिती? घरातल्या कुत्र्यासारखी आहे. तर जे मुलांना द्यायचं ते मी कुत्र्यांना नाही देणार. इतक्या सरळ स्पष्ट शब्दामध्ये नाही का येशू तिला उत्तर देतो. म्हणजे तिची तुलना घरातल्या कुत्र्यांसोबत केली जाते. म्हणजे इस्रायली आणि कनानी यांच्यातलं नातं काय दाखवते? एक मुलांच्या जागेवर आहे आणि एक नाही का कुत्र्यांच्या ठिकाणावर आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु तरी सुद्धा ही बाई शांत बसत नाही. बायबल सांगतं की काय, येशू म्हणतो की घरची भाकरी घेऊन, मुलांची भाकरी घेऊन घरच्या कुत्र्यांना घालणं हे ठीक नाही. तू बोलतेस, तू म्हणते माझ्या मुलीला बरं करा, तिची लहान मुलगी भूतग्रस्त आहे, म्हणते माझ्या मुलीमधून मला सहाय्य करा, माझ्या मुलीला मदत करा, तिला नाही का यातून सोडवा. येशू म्हणतो मी मुलांसाठी आलोय, मुलांच्या तोंडचा घास मी कुत्र्यांना देत नाही. सो तिला इतक्या नाही का असं कडक शब्दात, कठोर शब्दामध्ये, इन्सल्टिंग वर्ड्स मध्ये नाही का येशू उत्तर देतो, पण तरी सुद्धा ती शांत बसत नाही. प्रेज द लॉर्ड. ती काय म्हणते, खरंय प्रभूजी, तरी घरची कुत्री ही आपल्या धन्यांच्या मेजावरून पडलेला चुरा खातात. प्रेज द लॉर्ड. ती काय म्हणते, घरातली कुत्री आहे ना, ती मुलांचं ना, मुलांसोबत त्या जागेवर बसून मुलांच्या ताटामध्ये नाही जेवू शकत. परंतु कुत्र्यांना आपण काय खायला देतो? जे काही मुलांनी खाऊन सावून उरलेलं आहे, जे काही उष्ट राहिलेलं आहे, जे काही एक दोन तुकडे खाली पडलेत ना, त्यावर पण कुत्री खुश आहेत आणि त्यामध्ये ते समाधान मानतात. मला तो चुरा तरी द्या. प्रेज द लॉर्ड. ही जी बाई आहे ना, येशू हिला काय म्हणतो माहितीये का, की बाई तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफळ होऊन त्याच घटकेस तिची मुलगी बरी झाली. प्रेज द लॉर्ड. का ही बाई वेगळी आहे माहिती? का ही दिस वुमन इज अ वुमन ऑफ ग्रेट फेथ माहिती? मोठा विश्वास असलेली ही बाई काय माहितीये का? कारण ना येशू हिच्याशी बोलत नाहीये, तिला उत्तर देत नाहीये. त्यावरून तिला म्हणतोय की मी तुला मदत करणार नाही, तू कनानी आहेस. नंतर म्हणतो तुझी योग्यता त्या कुत्र्यांसारखी आहे, मी मुलांसाठी पाठवलेला आहे, मी काहीच देऊ शकत नाही. इंग्लिश मध्ये जर नाही का मत्तई याचं 15वा अध्याय आणि 25वं वचन वाचलं ना, तर तिथे इथे आपल्या मराठी बायबलमध्ये लिहिलंय, ती येऊन त्याच्या पाया पडू लागली, प्रभूजी मला सहाय्य करा. इंग्लिशमध्ये लिहिलंय, शी केम अँड वर्शिप जीसस. ज्या वेळेस येशू म्हणतो मी इस्रायलाच्या हरवलेल्या मेंढरांसाठी आहे, तुझ्यासाठी नाहीये, बायबल सांगते ती येऊन येशूची आराधना करू लागली. नाही म्हटल्यावर, तुझ्यासाठी नाहीये हे म्हटल्यावर ती काय करते माहिती का? शी केम अँड शी वर्शिप जीसस. बायबल मराठी सांगते येशूच्या पाया पडली, पण बायबल सांगतं ऍक्च्युअल ट्रान्सलेशन मध्ये लिहिलंय की तिने तिकडे येशूची आराधना केली, ती तिकडे येशूला नाही का स्तुती करू लागली, ती येशूच्या पाया पडू लागली आणि येशूला तिने नमन केलं आणि ती वर्शिप करू लागली. प्रेज द लॉर्ड. एवढं सगळं नाही ऐकल्यानंतर सुद्धा तिला माहित होतं येशूचा स्वभाव काय. ती भलेही इस्रायली नाहीये, यरुशलेमेतली नाहीये, तिने येशू सोबत उठणं बसणं केलं नाही, पण ज्या गोष्टी तिने ऐकल्या तिला येशूचा स्वभाव कळला होता आणि तिच्या मुलीसाठी तिने ठरवलं होतं मी कुठलीही मर्यादा बाळगणार नाही, मी जाणार, आय विल ब्रेक द बॅरियर अँड आय विल गो अँड चेस जीसस फॉर माय डॉटर्स सेक. प्रेज द लॉर्ड. माझ्या मुलीला मुक्ती मिळावी म्हणून मी येशूचं काही आज पाया सोडणार नाही. ज्यावेळेस येशू नाही म्हणतो ना, त्यावेळेस तिने विपरीत रिॲक्शन द्यायला पाहिजे
पाहिजे की प्रभू असं कसं बोलता, तुम्ही एवढं सगळं केलंय. म्हणजे इमोशन्स मध्ये भावनेच्या भरात येऊन भलेही तिने नाही का 4 गोष्टी बोलायला पाहिजे होत्या, की असं कसं म्हणताय, की तुम्हीच करू शकता किंवा तिने काही इमोशनली नाही का काही गोष्टी वापरायला पाहिजे होत्या. काही शब्दांचा अश्रूंचा वापर करून नाही का तिने बोलायला पाहिजे होतं. पण तिने ते काहीच केलं नाही. जो सन्मान येशूला मिळायला पाहिजे तो दिला. इतकं होऊन सुद्धा ती काय म्हणते माहितीये का? बायबल सांगते शी केम अँड शी वर्शिप जीसस. ती प्रभूच्या पाया पडून म्हणाली, "प्रभूजी मला सहाय्य करा." आणि मग प्रभू तिला म्हणतोय, की घरच्या कुत्र्यांना ना मुलांची भाकरी देता येत नाही. पण तरीही ती म्हणते, की जो चुरा मिळेल त्यावर कुत्री समाधानी होतात. जर ही कुत्री आहे तर ही घरचीच कुत्री आहे आणि त्यावर सुद्धा समाधानी होतात. भलेही तुम्ही नाही का इस्रायलासाठी पाठवलेले मला काही जास्त देऊ नका, परंतु जे उरलं सुरलेलं सुद्धा तुम्ही मला द्याल ना, ते सुद्धा माझ्यासाठी सफिशियंट आहे. आणि तिच्या या विश्वासाला प्रभू म्हणतो, की बाई तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफळ हो. येशू काय म्हणतो, तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफळ हो. प्रेज द लॉर्ड. ती जी इच्छा धरून येशूच्या मागे आली होती ना, ती मिळवते. कशा प्रकारे माहिती? बिकॉज ऑफ हर कॅपॅसिटी. इथे तिने तिची क्षमता वाढवली. कोणी माझा अपमान करू दे, लोक हसू दे, काही होऊ दे, मी तिकडे लक्ष देणार नाही. मी मनाला गोष्टी लावून घेणार नाही. मी वाईट म्हणणार नाही. मला जे पाहिजे ते मिळवणार. सो तिने ना नाही ऐकायचं ठरवलंच नव्हतं. प्रेज द लॉर्ड. की मी ऐकणारच नाही, की नाही जरी म्हणाला तरी मला नाही माहिती. येशू म्हणाला मी कनानी लोकांसाठी नाही, इस्रायल लोकांसाठी. तिने ऐकलं नाही. तिने येशूची आराधना केली. शी वर्शिप जीसस. त्याच्यानंतर येशू म्हणतो, की मुलांसाठी आहे, मी मुलांची भाकरी कुत्र्यांना देऊ शकत नाही. तरी सुद्धा नाही का ती म्हणते, की मी त्या चुऱ्यावर सुद्धा समाधानी राहील. सो शी न्यू की मुलांना दिल्यानंतर जो चुरा पडतो ना त्याची व्हॅल्यू काय आहे ना या स्त्रीला माहित होतं. सो भले येशूची इच्छा नाही, येशू इथल्या लोकांसाठी पाठवलेला नाहीये, बट व्हॉट ही होल्ड्स, व्हॉट ही कॅरीज, व्हॉट ही कॅन डू, शी वॉज वेल अवेअर ऑफ इट. ओके, प्रेज द लॉर्ड. तिला सगळं चांगल्या प्रकारे माहित होतं आणि तिने ठरवलं की मी आज इथून रिकाम्या हाताने जाणार नाही. तिने एकदाही येशूबद्दल नकारात्मक विचार केला नाही, की येशू असं का वागतोय. कधी कधी असं होतं की आपल्याला समजत नाही की प्रभू असं का वागतोय, का उत्तर मिळत नाही, माझ्या जीवनात ह्या गोष्टी अशा का घडतायत. आजच दुपारी ऍक्च्युली काही गोष्टी आम्ही डिस्कस करत होतो सकाळी. पवित्र आत्म्याने माझ्या मिस्टरांना काही माझ्यासाठी त्यांच्यासाठी मिनिस्ट्रीसाठी काही शब्द दिले होते. सो ते माझ्यासोबत शेअर करत होते की सकाळी मेडिटेशन करत असताना मला पवित्र आत्म्याने हे सांगितले की मी तुला बोलावं. खूप ऑडिबल, खूप असा एकदम नाही का स्पष्ट आवाज त्यांनी ऐकला की पवित्र आत्मा त्यांना म्हणाला की तुझ्या वाईफला हे सांग, हे वचन मी मंडळीसाठी देते, ह्या गोष्टी करायच्या आहेत. सो काही गोष्टी पेशंटशी रिलेटेड होत्या आणि ते दुपारच्या वेळेस माझ्याशी शेअर करत होते आणि माझे सुद्धा काही प्रश्न होते आणि आम्ही डिस्कस करत होतो. त्यावेळेस सुद्धा आम्ही हेच ठरवलं की प्रार्थना करो, उत्तर कधी कधी मिळत नाही लगेच, कधी लगेच मिळतं, कधी मिळतच नाही. पण कुठलीही गोष्ट की मी मागितली आहे, मी मेहनत घेतली, मी खूप चांगलं जीवन जगले, मी खूप सॅक्रिफाईस केलं, मी खूप संघर्ष करते, पण तरी सुद्धा पाहिजे तो रिझल्ट नाही दिसला, तरी सुद्धा नकारात्मक व्हायचं नाही, तरी सुद्धा नाही का परमेश्वराकडे पाहून चालणं थांबवायचं नाही. काहीही होऊ द्या, आपण जगू किंवा मरू, आपण फक्त आणि फक्त त्या वधस्तंभाकडे, त्या येशूकडे पाहून चालायचंय. कारण जसं आपण चालत राहू तसं पिक्चर क्लिअर होईल, तशा काही गोष्टी आपल्याला दिसतील. सो आम्ही एकमेकांना एनकरेज करत होतो, ते मला प्रोत्साहन देत होते की काहीही होऊ दे, कसंही होऊ दे, जिथे पाहून आपण चालायला सुरुवात केली ना तेच पाहून शेवटपर्यंत चालायचं. निराश व्हायचं नाही किंवा हताश व्हायचं नाही किंवा ना काही गोष्टींमध्ये नकारात्मक बनायचं नाही. प्रेज द लॉर्ड. ही बाई आहे ना, तिचा विश्वास मोठा का ठरला माहिती? तिला 2 वेळा येशू स्पष्ट नाही म्हणतो. पहिल्यांदा तर लक्षच देत नाही, दुसऱ्यांदा नाही म्हणतो, परत एकदा उत्तर देतो आणि म्हणतो नाही. तिची तुलना कुत्र्यांसोबत करतो, पण ती थांबत नाही. प्रेज द लॉर्ड. हे उत्तर ऐकून तिच्यामध्ये बदल झाला नाही, तिच्यामध्ये राग आला नाही, तिच्यामध्ये ती रडायला लागली नाही की असं कसं कोण बोलू शकतं. हे नो, तिने कुठल्याच गोष्टी नाही का इमोशनली घेतल्या नाही, तिने कुठल्याच गोष्टी नकारात्मक रीतीने घेतल्या नाही. तिने ठरवलं की येशू पासून मला आज हे मिळवायचं आहे आणि शी वॉज सॅटिस्फाईड विथ व्हॉट एव्हर यू नो द ब्रेड क्रम्स फॉलिंग डाऊन, ओके, फ्रॉम द टेबल. जे टेबलावरून नाही का जो चुरा खाली पडतोय त्यावर पण ती समाधानी होती. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कारण तिला त्या चुऱ्याची व्हॅल्यू माहिती आहे.
तिला माहितीये की जर नाही का जे काही परमेश्वर त्याच्या मुलांना देतोय त्यातून पण उरलं सुरलेलं जे आहे ना त्याची किंमत काय आहे. देवापासून देवाच्या शब्दापासून एखादी गोष्ट मिळते तर त्याची किंमत काय हे तिला माहितीये. प्रेज द लॉर्ड. सो तिने काय केलं माहिती, तिने कनानी असून सुद्धा इस्रायली लोकांपेक्षा सुद्धा जास्त विश्वास वाढवला होता. तिने ठरवलं होतं की विश्वासाशिवाय जर काही मिळत नाही तर मी आज या येशूकडून विश्वास मिळवून राहणार. कितीतरी डिस्टन्स येशूच्या मागे चालली, येशू उत्तर देत नाही, दुर्लक्ष करतोय, ती चालत राहिली, तिने थांबवलं नाही. तिला लाज नाही वाटली की नाही का रस्त्यावर ह्यांच्या मागे हात पसरत चालायला, आपल्या मुलीसाठी नाही का काकृत करते. तिने त्या सगळ्या गोष्टी नाही का ज्याला आपण समाजामध्ये लाज आहे की नाही, इन्सल्टिंग, एम्बॅरेस फिलिंग, की खूप अपमानित वाटतं, त्या सगळ्या गोष्टीला तिने नाही का बाजूला टाकून दिलं. ज्या गोष्टी तिला उपयोगाच्या नाहीत त्या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही. समाजाच्या दृष्टीने, स्वतःच्या दृष्टीने तिने पाहिलं नाही. तिला फक्त दिसत होती की तिची मुलगी जी दुरात्माग्रस्त आहे तिला बरं करायचं आहे आणि तिच्यासाठी फक्त एकच सोल्युशन आहे, एक संधी, ती सोर सिदोन प्रांतांमध्ये येशू चालत आलाय आणि तिकडे तिला भेटले. आजचा दिवस तिचा आणि तिला तो दिवस मिळवायचा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तिने ती संधी सोडली नाही. लोक नाही म्हणाले, शिष्य म्हणाले तिला पाठवून द्या, येशू नाही म्हणाला, पण ती तिकडेच थांबून राहिली, विनवणी करत राहिली. तुम्हाला माहितीये बायबल सांगतं की मेन ऑट टू प्रे ऑलवेज. प्रेज द लॉर्ड. की आपण खचू नये म्हणून ना सतत प्रार्थना केली पाहिजे. ही त्या प्रकारची बाई होती. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तिने ठरवलं की नाही काहीही होऊ दे, मला आज येशूकडून मिळवायचं. येशू सांगतोय मी इस्रायलच्या लोकांसाठी अजून मी परराष्ट्रीयांसाठी पाठवलेला नाहीये. नाही ऐकायला तिला येत नव्हतं. प्रेज द लॉर्ड. तिला माहित नाही की जेव्हा येशू नाही म्हणतोय तर तिकडे लक्ष तिने दिलं नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये येशूच्या आईने सुद्धा हेच केलं होतं. येशूचा सगळ्यात पहिला चमत्कार काना इथल्या लग्नामध्ये, ज्यावेळेस तिकडे येशूने प्रवेश केला आणि तिकडे द्राक्षरस संपला होता, येशूची आई येते म्हणते की द्राक्षरस संपला. येशू म्हणतो बाई तुझा आणि माझा काय संबंध, माझी वेळ अजून आली नाही. येशूची वेळ अजून आली नव्हती, परंतु नाही का मरियमला माहितीये, येशूच्या आईला माहितीये की वेळ आली नाही पण आता मला गरज आहे. ह्या लग्नात आता द्राक्षरस संपलाय, भले येशूची वेळ आली नाही पण द्राक्षरसाची गरज आता आहे. ती सरळ नाही का सगळ्या दासांना बोलवते आणि म्हणते तो सांगेल ते करा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तिला माहिती आहे की वेळ जरी आली नाही तर वेळ आणायची कशी. मोस्ट ऑफ द टाइम आपण विचार करतो कदाचित ही माझी वेळ नाहीये, ही माझी संधी नाहीये, कदाचित देवाला आता द्यायचं नसेल, कदाचित वगैरेवर ना आपण ना फेथने नाही उभं राहू शकत. वेन यू से कदाचित, माइट बी, दॅट इज नॉट फेथ. फेथ इज नाव, फेथ इज लिव्हिंग, फेथ इज ऍक्टिव्ह. ओके. जर तुम्ही विश्वासाने उभं राहताय ना तर कदाचित, व्हॉट इफ, देवाला असं वाटत असेल किंवा मला असं वाटलं हे होईल, ह्या सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या, इमोशन सोडून द्यायचं. ज्या गोष्टी ज्या दृष्टीने समाज नाही का आपल्याला म्हणतं की आपली थट्टा करतात त्या सगळ्या गोष्टी पण सोडून द्यायच्या, फक्त विश्वासाने उभं राहायचं. येशूच्या आईने ठरवलं की लग्नामध्ये द्राक्षरस नाही आणि ही खूप अपमानाची गोष्ट आहे. ती येशूकडे गेली, येशूची वेळ आली नाही पण येशूला वेळेच्या आधी द्राक्षारस त्या पाण्याचा बनवावा लागला. आणि त्या रात्री त्या लग्नामध्ये अद्भुत गोष्टी घडल्या. त्या रात्रीने अशा काही गोष्टी होताना पाहिल्या, तिकडच्या चाकरांनी अशा काही गोष्टी पाहिल्या. प्रेज द लॉर्ड. ज्या गोष्टी कदाचित नाही का त्या वेळेसाठी ठरवलेल्या नव्हत्या, पण मरियमने ती वेळ आणली. ह्या कन्यानी बाईने ती वेळ आणली. तिने तिच्या विश्वासाने येशूला थांबवलं, अडवलं. फक्त आणि फक्त तुमचा विश्वास परमेश्वराला थांबवू शकतो. तुमचा विश्वास देवाला आकर्षित करू शकतो. तुमचा विश्वासच परमेश्वराला नाही का काही गोष्टी देण्यासाठी, परमेश्वराला त्या गोष्टी देण्यासाठी ना कमजोर करू शकतो. प्रेज द लॉर्ड. विश्वासाशिवाय नाही. मग नुसतं रडून, नुसतंच नाही का इमोशनली राहून नाही होत. मी स्वतः आय एम टेलिंग यू सो मच इमोशनल. माझ्यासाठी रडणं खूप सहज आहे. प्रेज द लॉर्ड. इमोशनल सीन पाहिलं की मी रडायला लागते. कोणाची काही स्टोरी जरी ऐकली तर माझ्या डोळ्यात पाणी येतं. कोणी असं नाही का सांगत असेल ना की असं झालं तसं झालं, मला लगेच रडायला येतं. प्रेज द लॉर्ड. मी तर आता इतक्या वर्षामध्ये असं खूप कंट्रोल करायला शिकलीये. बट यु नो मी हळव्या स्वभावाची व्यक्ती आहे. मला मला सहन होत नाही, पण मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते इमोशन्सने काही मिळत नाही. इमोशन्सने येस तुम्ही प्रार्थना करताना एका लेवल पर्यंत नाही का प्रवेश करू शकता, पण त्याच्या पुढे तुम्हाला विश्वासाने जावं लागतं. प्रेज द लॉर्ड. इमोशन्स मध्ये आपण राहिलो ना, मी तुम्हाला कॅपॅसिटी बद्दल शिकवताना म्हटलं होतं जर तुम्हाला काही मिळवायचंय परिस्थितीच्या पलीकडे जाऊन तर तुम्ही भावनिक असून चालणार नाही. यू कॅन नॉट बी इमोशनल अँड यू कॅन नॉट बी फेथफुल ऍट द सेम टाइम. प्रेज द लॉर्ड. तुमच्या भावना, तुमचे इमोशन्स काय करतात
करतात माहितीये का, ज्यावेळेस तुम्ही इमोशनली बनता तुम्ही नाही का वचनाने नवीनीकरण करणं विसरून जाता. जर वचनाने नवीनीकरण मनाचं होत नाहीये तर तुम्ही भावनेचा आधार घेता. तुम्हाला वाटतं होईल, कधी खूप चांगलं वाटतं, कधी निराश होता, कधी हताश होता आणि तुम्हाला वाटतं की देवाला माझं हृदय कळतंय की नाही आणि तुम्ही खूप ब्रोकन डाऊन होता. पण तुमचे इमोशन्स तुम्हाला मदत करणार नाही. तुम्हाला विश्वासानेच उभं राहावं लागणार. कारण ज्यावेळेस तुम्ही इमोशनली नाही का उभं राहता, खूप कमजोर पडता, ब्रेकडाऊन झालेलं असतं किंवा खूप तुटलेले असतात. त्या परिस्थितीमध्ये काय होतं माहितीये का? एक असे आवाज तुम्ही ऐकायला लागता, अशा गोष्टी ऐकायला लागतात जिथे जर, तर, कदाचित, माझ्यासाठी नाही. देवाबद्दल तुमचं मत बदलायला लागतं. कारण शत्रू तुमच्या कानामध्ये बोलतो की तुमची योग्यता नाहीये. देव ह्या गोष्टीवरून रागवला असेल. नाही, नाही असं नाही केलं पाहिजे. नाही ती लोकं तुम्हाला आपली समजतच नाहीत. ते लोकं आहेत. हे जग असंच आहे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये नाही का नकारात्मकता वाढत जाते. प्रेज द लॉर्ड. रोज, रोज, रोज नवीनीकरण करणं गरजेचं आहे. रोज आपण वचनाने नवीनीकरण करणार नाही. इमोशन्स जागा घेणार, नको ते दरवाजे उघडणार आणि तुम्ही कमजोर, कमजोर, कमजोर पडणार. प्रेज द लॉर्ड. विसरू नका, जो परमेश्वर जीवन देतो, जो परमेश्वर नाही का मेल्यानंतर पुनरुत्थित करू शकतो, तोच परमेश्वर आपली सगळी परिस्थिती बदलू शकतो. प्रेज द लॉर्ड. मृत्यू आपल्यासाठी दी एंड नाहीये. आपल्यासाठी दी एंड कधीच नाहीये. जर आपण परमेश्वरासोबत आहोत, त्याने आपल्याला सगळं काही दिले. नाव बाय फेथ इन्क्रीज युअर कॅपॅसिटी. ही जी स्त्री होती ना, हिचा विश्वास पाहून येशू अचंबित झाला. येशूला आश्चर्य वाटलं, अरे हिला मी नाही म्हणतोय, मी हिच्याशी बोलत पण नाहीये, पण ही बाई थांबत नाही. आणि बायबलमध्ये उत्तर दिलंय की येशू म्हणतो की तुझा विश्वास मोठा बाई, तुझी इच्छा सफळ हो. तिने अजून जरी कुठली इच्छा धरली असती ना, त्या पण तिला गोष्टी मिळाल्या असत्या. प्रेज द लॉर्ड. कारण येशू म्हणतो तुझी इच्छा पूर्ण हो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि त्याच घटकेस तिची मुलगी बरी झाली असं दिलं आहे. येशूला जाऊन मुलीवर हात ठेवून प्रार्थना करावी लागली नाही, दुरात्म्याला धमकावं लागलं नाही. बाय हर फेथ, तिच्या विश्वासाने तिने जी नाही का कुवत ती येशूबद्दल ऐकून वाढवली होती, जी क्षमता वाढवली होती, त्याद्वारे तिने नाही का येशू पासून त्या गोष्टी मिळवल्या. आणि तिच्या विश्वासाने यापुढे तिचा विश्वास जो वाढला आहे, ज्या चुऱ्यावरती संतुष्ट आहे, ते पाहून त्या मुलीमध्ये दुरात्मा पण राहू शकला नाही. प्रेज द लॉर्ड. यू कॅन रिसीव्ह एनिथिंग बाय फेथ. पण विश्वासाचं हे सुयुद्ध आहे. प्रेज द लॉर्ड.